तर जगभरातल्या कोट्यवधी रामभक्तांसाठीचा सर्वात मोठा क्षण अवघ्या काही तासांवर आलाय। कारण अयोध्येमध्ये भव्य अशा राम मंदिराचं काम पूर्ण झालंय आणि त्याच मंदिरावर उद्या सकाळी ध्वजारोहण केलं जाणार आहे। त्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। राम मंदिर उद्घाटनावेळी ज्या पद्धतीनं अयोध्या नगरी सजली होती अगदी तशीच सजावट सुरू आहे। शहरातल्या अनेक भागामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या ध्वजारोहण सोहळ्याला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। आज संध्याकाळी सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीमध्ये दाखल होत आहेत। मंदिरामध्ये देखील याच सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। उद्याचा हा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल याची माहिती देते आमचे प्रतिनिधी ज्ञानदा कदम। प्रभू श्रीरामांचं हे मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता या क्षणी देशभरातले राज्यभरातले हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येतात। उद्याचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। 25 जानेवारी 2025चा एक दिवस श्रीरामांच्या भक्तांच्या मनात कोरला गेलाय। तो आहे 22 जानेवारी 2025चा, 22 जानेवारी 2024चा आणि आता 25 नोव्हेंबर 2025चा। 22 जानेवारीला याच मंदिरामध्ये रामललांची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि आता 25 नोव्हेंबर 2025ला मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि समोर जो उंच शिखर दिसतंय, जो कळस दिसतोय, त्याच्यावरती धर्म पताका फडकवली जाणार आहे। भगवा ध्वज जेव्हा फडकवला जाईल तेव्हा अर्थातच प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होईल आणि सजलेली अयोध्या नगरी प्रचंड मोठा बंदोबस्त आहे। आणि आणखी एक वैशिष्ट्य मी सांगते, हा परकोटा पूर्ण झालेला आहे। इथे एकूण 7 मंदिर आहेत। हनुमानाचं मंदिर आहे, शेषावतार म्हणजे लक्ष्मणाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, भगवती देवीचं मंदिर आहे, अन्नपूर्णेचं मंदिर आहे। तर ही सगळी मंदिरं या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात। जो धर्मध्वज उद्या फडकवला जाईल तर विवाह पंचमीचा दिवस म्हणजे सीता स्वयंवराचा दिवस आणि म्हणूनच संध्याकाळपासून या मंदिराच्या शिखरावरती सीता स्वयंवराचं जे सादरीकरण आहे ते लेझर शोच्या माध्यमातून सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। हे सुंदर दृश्य, हे खास दृश्य पहिल्यांदा तुम्ही एबीपी माझावर पाहताय। हे अति एक्सक्लुसिव्ह दृश्य अशी मी म्हणेन आणि हे माझं सौभाग्य आहे की मला या मंदिर परिसरात येता आलं आणि एबीपी माझाच्या माध्यमातून जगभरातल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा या राम मंदिराचं दर्शन घडवता आलं। जय श्रीराम, धन्यवाद। तर राम मंदिराच्या शिखरावरील ध्वजारोहणापूर्वी रंगीत तालीम घेण्यात आली। 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा हा ध्वज आहे। याची एक्सक्लुसिव्ह दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। नमस्कार, मी ज्ञानदा कदम, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन प्रशांत माने। आता मी तुम्हाला खूप एक्सक्लुसिव्ह दृश्य दाखवणार आहोत। ही दृश्य आहेत राम मंदिराच्या शिखरावरची, कळसावरची जी धर्मध्वजा धर्मपताका पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या फडकवणार आहेत। त्या धर्मध्वजेची ही आत्ता ट्रायल पार पडलेली आहे आणि हा भगवा ध्वज अतिशय सन्मानानं दिमाखानं राम मंदिराच्या कळसावरती झळकताना आपण पाहतोय। ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत आणि सगळी मंडळी, प्रचंड मोठी सुरक्षा इथे आहे। पण हीच भगवी पताका, हा भगवा ध्वज जो आहे तो आस्थेचं, शौर्याचं, संयमाचं, सकारात्मकतेचं आणि प्रचंड मोठ्या ऊर्जेचं प्रतीक आहे। त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। धन्यवाद। तर अयोध्येतल्या उद्याचा कार्यक्रम कसा असेल हे पाहिल्यानंतर जरा अयोध्या नगरीचा आढावा घेऊया। ध्वजारोहणाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघ्या शहरामध्ये रामनामाचा जयघोष सुरू आहे। चौकाचौकामध्ये फुलांचे हार आणि रांगोळ्या दिसत आहेत। मंदिराला सजावट कशी केली आहे माहिती देते ज्ञानदा कदम। नमस्कार, मी ज्ञानदा कदम, कॅमेरामॅन प्रशांत माने पुढची एक्सक्लुसिव्ह दृश्य दाखवणार आहे। ही दृश्य सजावटीची दृश्य आहेत। ही सजावट यावेळची विशेष आहे कारण 22 जानेवारीला तळमजल्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं। बाकी मंदिर त्याचं बांधकाम मात्र शिल्लक होतं, पण आता अख्खं मंदिर पूर्ण झालंय आणि अगदी विशेष म्हणायचं म्हणजे फार सुंदर कोरीव काम आहे संपूर्ण मंदिरामध्ये। त्यामुळे फुलांची कमीत कमी सजावट आणि मंदिराचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य खुलून यावं यासाठी
ही विशेष सजावट आपल्याला पाहायला मिळते आहे. विविध रंगी फुलं वापरण्यात आली आहेत आणि आपल्याकडे अर्थातच हिंदू धर्मामध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्याला झेंडूची फुलं खूप महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे झेंडूच्या फुलांचा प्राथमिकतेनं उपयोग या सजावटीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि मंदिराच्या म्हणजे हा सिंह दरवाजा आहे जो आपल्याला समोर दिसतोय. या 32 पायऱ्या आहेत ज्या चढायच्या आहेत आणि जायचं आहे सगळ्यांना. तर त्याच्या आजूबाजूला मंदिर जे आहे तर त्याच्यावरती वाल्मिकी रामायणातले विविध प्रसंग कोरण्यात आलेले आहेत. तर ही सुरेख सजावट मंदिराची आणि त्याचबरोबर आणि इथे समोर आपण बघतोय की चंपतराय आहेत आणि त्यांच्यासोबत सगळी सिक्युरिटी आहे. तर चंपतरायजी सगळ्या मंदिर परिसराची पाहणी करता आहेत आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली देखरेखीखाली या मंदिराचं सगळं निर्माण संपन्न झालेलं आहे. तर अजून काही दृश्य खास एक्सक्लुझिव्ह दृश्य अयोध्येतनं प्रभू श्रीरामांच्या मंदिरातनं दाखवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तुर्तास मी आपली रजा घेते. कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, ABP माझा अयोध्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.